नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर इथं जे ब्लाऊज काढलेले ना तर यांचे सर्वांचे अस्तर काढायचे आणि शिवायचे. आणि इथं जे खाली सर्व जे ब्लाऊज दिसत आहे ना, पिशव्या दिसत आहे, तर त्यामध्ये सर्व ब्लाऊज पीसचे. आणि ह्या सगळ्या साड्या ज्या आहे त्या पिकोफॉल झालेल्या आहे. पिकोफॉल साड्या करून झाल्या आणि त्यानंतर मी जे ब्लाऊजला अस्तर काढायचे, जे अर्जंट शिवायचे ना, तर ते ब्लाऊज पीस सर्व इथं काढून दिलेले या ताईंकडे. आणि त्या आमचे मस्त छान असे मॅचिंग अस्तर काढतात. आणि त्यानंतर एक कस्टमर आलं आणि कस्टमर विचारत होतं की आमचं ब्लाऊज झालं का. तर आम्ही ना ते सर्व ब्लाऊज शोधू राहिलो. तर त्यांचं ब्लाऊज कधी टाकलेलं होतं, 1.5 महिना झाला म्हणत होते टाकलं. आणि ब्लाऊज पीसच सापडत नव्हते आणि 2 ब्लाऊज पीस होते. मग त्यासाठी ना आम्ही सगळं दुकान खालीवर केलं, सगळीकडं बघितलं. पाठीमागच्या साईडला जे ब्लाऊज पीस टाकलेले आहे ना, तर ते ब्लाऊज पीस चेक करत होतो. प्रत्येक पिशवीमध्ये कुठं आहे का काय ते बघत होतो. आणि 1.5 महिना झाला त्यांचे एक पण चक्कर नाही. आणि त्यांना नंबर पण दिलेला होता, तर त्यांनी फोन पण नाही केला. गर्दी असल्यामुळे ना अजूनसुद्धा खूप रेग्युलरचे कस्टमर, डेली यूजचे ब्लाऊज, इतके सारे ब्लाऊज आहे ना, त्याचीच खूप सारी गर्दी आहे. तेच काढायचे. पण हे मध्ये एक कस्टमर आलं, त्यांचे ब्लाऊज शोधायचं काम चालू आहे. ब्लाऊज शोधणं म्हटलं का इथं पूर्ण ज्या बाजू त्या बाजूचा मशीनच्या जवळ जेवढ्या काही पिशव्या आहे ना, तर तेवढ्या प्रत्येक पिशवीवरचं नाव काढून बघून आणि मध्ये ब्लाऊज पीस कोणते ते बघायचं काम चालू होतं. खूप सगळीकडे शोध चालू होती. मग प्रत्येक जी पिशवी काढली का त्यामध्ये काही साड्या पिकोच्या आहे का, काही फॉलच्या आहे का, ते पण चाललं होतं. म्हणजे दोघं पण कामं सोबतच चाललं म्हटलं असं. आणि मग त्यानंतर काही साड्या फॉलसाठी काढल्या. आणि ज्या साड्या फॉलसाठी काढल्या ना, तर त्यांचे ब्लाऊज पीस पण बाजूला केले आणि त्यांचे अस्तर पण काढून झाले. ज्या ब्लाऊज पीसला स्टिकर नव्हता ना, तर त्या ब्लाऊज पीसला स्टिकर लावलं. कारण की घाई गडबडीत आहे ना साडी टाकून जाते पिको फॉलसाठी बाजूला. पण ब्लाऊज पीस जो असतो ना त्यावर स्टिकर नसतं आणि मग वेळेवर ब्लाऊज तयार होत नाही आणि मग असंच इकडे तिकडे पडून राहतं. आता इथं जे सर्व खाली जेवढे साड्या, ब्लाऊज पीस काही आहे ना पिशव्यांमध्ये, तर ते सर्व आता मी शोधते. इथं शोधून आहे ना, इथं सापडताय काय बघायला लागल. इथं ज्या चिवताई होत्या ना, तर त्या पण आम्ही दोघी पण मिळून आम्ही ते ब्लाऊज पीस शोधतोय. आणि त्या ताई बोलल्या की साड्यांवरचे नाही आहे पीस, बाहेरून दुकानातून पीस आणलेले पीस आहे आणि तुमच्याकडे शिवायला टाकलेले. मग ते अजूनच जास्त टेन्शन येतं जर ब्लाऊज पीस नाही सापडले तर. म्हणून प्रत्येक पिशवी पाहिली तर एक पण पिशवीमध्ये ब्लाऊज सापडत नव्हते. असं तुमच्या बाबतीत पण होतं का? माझ्या बाबतीत असं हे बऱ्याचशा वेळेस झालेले, बऱ्याच म्हणजे नेहमीच होत राहतं असं तरी मी म्हणते. कारण गर्दी आणि कस्टमर आणि कोणाचं ब्लाऊज कधी टाकलेले तेच लक्षात राहत नाही. कधी कधी कस्टमर समोर येऊन उभं राहतं तरी ब्लाऊज टाकायचं आहे का टाकलेलं आहे का हेच कळत नाही. मग पहिले विचारायचं काय करायचं, मग ते म्हणतात टाकलेलं आहे ब्लाऊज का टाकायचं आहे. असं तुमच्या पण बाबतीत होतं का? माझ्या तर बाबतीत कायम म्हणजे नेहमीच असतं. आणि प्रत्येक ब्लाऊज पीसला मी स्टिकर लावून ठेवते. स्टिकर लावल्यामुळे ना ब्लाऊज पीस कोणता कोणाचा आहे ते लगेच लक्षात येतं. पण ते पूर्ण पाहिल्याशिवाय कळत नाही का हे ब्लाऊज कोणत्या कस्टमरचं आहे का कधी पाहिजे असं. आणि हे जे कस्टमर आलेलं होतं ना, तर त्यांनी ते म्हटले की 2 महिने झाले ब्लाऊज टाकलेले आहे, तर तुम्ही अजून पण शिवलं नाही का. तर म्हटलं तुमचे ब्लाऊज पीस कोणते होते, तुम्हाला नंबर दिलेला होता, तुम्ही मला एक फोन तर करायचा. तर त्यांच्याकडनं मोबाईल फोन नंबर नव्हता राहिला. मग ते डायरेक्ट दुकानवरच आले. तर आता इथं पण शोधलं, इथं पण नाही सापडत आहे ब्लाऊज पीस. आता सध्या तर आहे ना स्लॅक सीझनमुळे आहे ना हे रेग्युलरचे जे ब्लाऊज आहे ना, काही सिंथेटिक साड्यांवरचे ब्लाऊज पीस असतात. पण मग ते असं होतं इकडे तिकडे सहजच पडून जातात, मग सापडत नाही दुकानामध्ये. आणि बऱ्याच ताई विचारत होत्या की ताई तुमचं दुकान हे स्वतःचं आहे का रेंटचं आहे. तर माझं जे दुकान आहे ना, तर ते माझं स्वतःचंच दुकान आहे. आणि जी जागा आहे ना, तर ती जागा पण आमचीच आहे. आणि जागा जी आहे ना केद्राई रोडला बाजारपेठमध्येच आमची जागा आहे. त्या जागेतच आम्ही हे पत्र्याचं शेड बनवून घेतलेलं आहे. आधी छोटंसं दुकान होतं, टपरी घेतलेली ती मी भाड्याने. आणि त्यानंतर मग मी असं त्याच्यानंतर मग दुकान बनवून घेतलं आहे. रेंटने जर दुकान असेल ना तर काहीच परवडत नाही. जर स्वतःचं जर दुकान असेल ना तर तेवढं बरं असतं की आपलं रेंट वगैरे द्यायला लागत नाही. जे काही आपण काम करतो ना, जे काही आपले बॅलन्स येतो ना, तर ते सगळे आपल्याजवळच राहतात आणि कोणाला पैसे द्यायचं काही काम नाही पडत. इथं माझ्या शेजारी आमची जी जागा आहे ना, तर इथं पण 2-3 3-4 दुकानं भाड्यानेच दिलेले आहे.
आणि इथं जी मेन पॉईंटला आमची जी जागा आहे ना, तर इथं भरपूर कोणी पण विचारतं की ताई ही जागा द्यायची का भाड्याने, तर आम्हाला काही सध्या द्यायची नाही. आणि फक्त माझंच एक दुकान ह्या साईडला आणि बाकी त्या साईडला बाकीचे दुसरे दुकानाची जागा आहे, तर त्यांना दिलेले आहे आम्ही रेंटनी. तर इथं ह्या दुकानाच्याच पाठीमागे आमचं घर पण आहे आणि घराच्याच पाठीमागे आमची शेती आहे. म्हणजे रोडलाच खेटून आमची शेती एकदम जवळच आहे. आणि स्वतःचं असलं की असं दुकानाचं, तर तेव्हाच आपल्याला व्यवस्थित आपलं परवडतं पण आणि रेंट वगैरे द्यायला लागत नाही. आपला जो खर्च असतो ना, तर मग खर्च पण भरपूर सारा असतो आणि मग त्या खर्चामधूनच आपण अशी मस्त दुसरं पण काहीतरी ॲडजस्ट होतं. ह्या ज्या साड्या आहे ना, तर ह्या भरपूर दिवसाच्या पिको करून ठेवलेल्या त्या मशीनवर. तर आज ती दिदी येणार आहे, म्हटलं ती मशीन पण रिकामी करून ठेवू आणि ज्या साड्या आहे ना त्यांच्या पण घड्या मारून आणि व्यवस्थित कूलरवर रचून ठेवल्या आहे त्या साड्या. इकडे चिवताई सगळ्या ब्लाऊजच्या अस्तर काढून ठेवताय. अस्तर काढलेले राहिले की ब्लाऊज कटिंगला पटकन म्हणजे शोधायचं काम नाही होत. अस्तर मी सगळे एकासोबतच भरून ठेवलेले असतात. आता ही इथं जे पाठीमागचे ब्लाऊज जे आहे ना, ते यांना पण भरपूर दिवस झाले आणि हे पण आता शोधते मी त्यामध्ये की आहे की काय म्हणून. तर नसेल तर मग परत त्या ताई आल्याशिवाय तर त्या ताई आल्यात तेव्हाच ते ब्लाऊज कळेल, तोपर्यंत तर काही कळणार नाही. सध्या स्लॅक सीझन असल्यामुळे ना क्लास पण चालू केले आहे. क्लासला पण भरपूर 6-7 मुली आहे आणि कॉलेज सुटलं की मग त्या क्लासला येतात. आणि दुकानात मशीन आहे सर्व 4, तर सगळ्या मशीन आहे. फुल सेटलमध्ये हाफ सेटलमध्ये एक पण मशीन नाही आहे. आणि जी एक पिकोची आहे ना, ती एक मशीन बाजूला आहे आणि माझी जी आहे मशीन तर ही बाजूला सेपरेट. दुकान रिकामा झालं होतं ना, तर तेवढे ब्लाऊज पण शिवून तयार झाले होते. ते सर्व आता वरती लावले आहे. आता उद्या परवाचा गुरुवार आहे. गुरुवार असला की मग थोडेफार ब्लाऊज जातात आणि कधी कधी काहीच जात नाही ब्लाऊज. इथं पण आता हे पाठीमागचे जेवढे ब्लाऊज पीस आहे ना, तेवढे ब्लाऊज पीस शोधले, त्यावर नाव बघितलं तर त्या कस्टमरचं कोणत्याच ब्लाऊज पीसवर इथं नाव नाही आहे. परत एकदा चेक करावं लागेल. कधी कधी मीच शोधते आणि तरी मला सापडत नाही. आता दुसऱ्या क्लासच्या मुली आल्या की मग त्यांना शोधायला लावते. कधी कधी काय होतं, आपल्या हातून पण ते निघून जातं आणि लक्षात राहत नाही. तर 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की 40 छातीचं कॉलरचं ब्लाऊजचं पॅटर्न कसं काढायचं ते सांगा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच 40 छातीचा कॉलरचं ब्लाऊजचं प्रिन्स कटमध्ये पॅटर्न कसं काढायचं त्याची सविस्तर आणि एकदम सोप्या भाषेमध्ये त्याची माहिती देईल. कारण की ब्लाऊजचं आपलं पॅटर्न असं आहे की सहजच कोणालाही ब्लाऊज शिवता येईल आणि कोणालाही सहजच ब्लाऊजचं पटकन पॅटर्न लक्षात येईल असं आपलं हे ब्लाऊजचं पॅटर्न आहे. आणि काहीच अवघड नाही आहे. तो पण पुढचा व्हिडिओ तोच असणार आहे आपला. तर हे बघा, आता हे ना इथं आहे ना, ह्या जेवढ्या स्वामींची जी फ्रेम आहे ना, तर ती पण इतकी सुंदर दिसते. यामध्ये ना मस्त छान असा संध्याकाळच्या वेळेस मी मस्त लाईट लावून ठेवते. हा आहे ना दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओमध्ये एक पार्सल आलं आहे. तर ते पार्सलमध्ये काय आहे तर मी तुम्हाला दाखवते. आपल्या प्रत्येक लेडीजसाठी लागतं ते. सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये वापर होईल अशी ही वस्तू आहे. तर ती वस्तू काय आहे तर ती बघूया आपण. तर या आहे, आपण रोज दिव्यामध्ये जी वात बनवतो ना, तर वातीचा कापूसची वात जी असते ना, तर त्या वाती बोलवल्या आहे मी. तर खूप सुंदर अशा वाती आल्या आहे आणि ह्या वाती ना भरपूर मोठ्या आहे. आणि 2 डबे आलेले वातींचे. दोन्ही डबे 140 रुपयाला मला पडले. आणि यामध्ये सर्व 2100 वाती आहे. म्हणजे ह्या वाती आपण एकदा घेतल्या तर आपल्याला बरेच दिवस चालतात. आणि दिव्यांमध्ये रोज वात लावण्यासाठी आपल्याला डबल वात लागते. आणि डबल वातीमुळे ना बरेचशी वात जास्त लागते आणि पेटायला पण खूप छान आहे. कोजळी वगैरे धरत नाही. आणि मी बरेच दिवसापासून ह्याच वाती वापरते. घाई गडबडीच्या कामामध्ये आपल्याला कापूस घेऊन हातावर वात वळवणं आणि एवढं काही जमत नाही. मग ही तयार वात असली की आपण पटकन दिवा पेटवू शकतो सकाळ संध्याकाळच्या वेळेस. आणि दिवा पण खूप छान पेटला जातो आणि वाती पण खूप छान आहे. तुम्हाला जर सगळ्यांना पाहिजे असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि खूप छान आहे अशा ह्या वाती. तुम्ही एकदा वापरून बघा. कारण प्रत्येकाला आपल्याला घाई गडबडीमध्ये दिवाबत्ती करायची असते सकाळ संध्याकाळ, तर वेळच लागतो. मग हे रेडीमेड वाती असल्या की पटकन दिवे पण लावून होतात. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.
तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.